माईक बघतोय माईक माई माई असंच काय माई 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 नाही माई असंच माई नाही माई माई तो आवाज माई 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 गळू दाबल्या तिनं तिनं गळू दाबल्या माई माई मेली मारलं तिनं गळ दाबल्या अभिभाऊ अभिभाऊ दत्तभाऊ येवा गळ दाबल्या माई मेली अभिभाऊ अभिभाऊ लवकर येवा माई मारलं गळ अभिभाऊ अभिभाऊ माई मेली गळ दाबल्या अभिभाऊ दत्तभाऊ येवा अभिभाऊ ए सोड कावेरी काय करतेस आई आई आजी आई श्वास घे आजी श्वास घे मोठा आई पाणी दे अरे आजी पाणी पांडू पाणी घेऊन ये जा. माई काय चालला होता तुझा काय करी होता मी खबरदारा खोटा बोललास तर मी सगळ्यांनी बघितलं तुझी काय कारस्थाना चालली होती ती आईच्या जीवावर उठलास आहे अहो हे का पाठीशी घातलास ना जवान रांधून दिलास हे का आमका वाईट म्हटलास आम्ही वाईट झालो आणि ह्यानी काय केला जीवावर उठला तुमच्या होय तर म्हातारीचो जीव घेतल्यान काय सगळा हे का मिळत असा वाटला होता का छायाची मी ती गप गो तू काय बोलतलो सोबलस हा अण्णा नायकाची सून सोबलस अभिरामा बघलस ना ह्याच्यासाठी आम्ही मागे लागलेलो हे का बाहेर काढूसाठी आहे काय अवस्था झाली बघ जीव तरी हा काय तेंका अगो म्हातारो जीव असा तो हाय माझे माका तर ना आता या घरात राहूचीच भीती वाटूक लागली कधी कोणाच्या जीवावर बेतात सांगता येऊचा ना माझो गोतो दारू पिऊन येता शूत पण नसतं त्यांका त्यांका काय केला ना ह्यानी होय तोर तो पांडू आरडलो म्हणून बरा झाला म्हणून कळला तरी नाही तर काय झाला असता काय माहिती काय करायचंय तुला हा जीव घ्यायचाय अभि मी नाही मी काय मी अजूनही तुला वाटतं मी तुझ्यावर विश्वास ठेवेन अभि मी या हातात ताकद आहे ना ताकद आहे या हातात जीव घ्यायचा ना दे दाबून ए, टाक अभि दाबून टाक अभि एकदाच या त्रासातून ना मोकळं करून टाक मला
रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मारून टाक, खरंच मारून टाक. अभि नाही. अरे अभिता काय करतोयस हे? आजीची अवस्था. मध्ये कोणी बोलायचं नाही. पाणी पाणी. तू आईची काळजी घे. तू ये ग बाहेर. पुरवत आहे पाणी. आजी आजी उठ. गप्पा. शांत बस. शांत बस. ऐक ना प्लीज. अभि मी नाही अम्मत. अम्मा, आई, यापुढे माझ्या आईला तू बोलायचं नाहीये. त्या सगळ्या नात्यांचा ना अपमान केलास तू आज. आईने तुझ्यावर जे प्रेम केलं होतं ना, त्याचा अपमान केलास तू आज. यापुढे मी तुला माफ नाही करू शकत. खरंच माफ नाही करू शकत. तू जा. अभि प्लीज. कावेरी जा. अभि एकदा ऐक प्लीज. नाही. कावेरी जा. हे बघ, माझ्या हातून काही चुकीचं घडण्याआधी ना तू जाईल. नाहीतर आज या सगळ्याला फक्त तू जबाबदार असणार. हं? जा. कावेरी जा. जा जा. गोखाय चाललं. मी वर जाऊचा असा काही एक जायचा नाही. जवसर या सगळ्याचा निकाल लागणार नाही ना, तवसर हैसून हालायचं नाही. हैसर बसायचा. आज तुका दाखवतोय छाया मग काय चीज असा. माझ्या औषधीचं गळ दाबू गेलंस तू. तुका काय असाच सोडतलंय मी नाही गळत. आवाज काढलास ना तर गळ दाबून टाकतलंय. आजी कसं वाटतंय आता? नाही गळू धरलेलं ना. वय ना, तिनं गळू धरलेलं ना. मी बघितलंय. असं असं गळू धरलेलं. पांडू, बरा झाला रे बाबा तू इलस. नाहीतर आजी असं नको बोलू सगळं. तुला काही होणार नाही. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, कावेरी काकीने असं का केलं असेल? म्हणजे तुला मारून तिला काय मिळणार आहे? ते का कायच नाही मिळतला गो. म्हणजे याचा या रोजचा रडणं ऐकून ना ही टिलवा. नाहीतर काय अभिरामा, मी जर औषध काय बोललोय तर तुका लय राग येता ना. आणि आज आज तुझ्या बायलेनच औषधीचं गळ दाबल्या. आता काय करतला तू? भैतर सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक केला नाही नी. काय हो अभिराम भाऊजी, खोटा बोलतोय काय मी? अभि मी ना काही नाही केलंय. कावेरी काय केलंस तू आज? काय केलंस तू आज? तू माझ्या आईचा जीव घेण्याचा. नाही अभि नाही. अभि नाही खरंच. अगं, माझ्या आईने तुला सुनेसारखं नाही, स्वतःच्या मुलीसारखं वागवलं या घरात. अगं, छायावर जेवढं प्रेम करत नाही ना ती, स्वतःच्या मुलीवर जेवढं प्रेम करत नाही ना, तेवढं तुझ्यावर प्रेम केलं तिने. तुझ्यासाठी सगळ्यांची भांडली ती. तू आजारी असताना तुझ्या उशाशी बसून राहिली ती. तुझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता ग त्या व्यक्तीने. हातात हात घालून तुला धीर दिला होता. काय केलंस तू आज? तिलाच हात मोडले कसे नाही गो तुझे? अगो किडे कसे पडले नाही तुझ्या? असं वाटतं जळते निकारे ठेव गोय तुझ्या हातात.
तुझ्यापेक्षा ना आम्ही बरी गो. भांडताव, विरोध करताव, पण गोड बोलून गळो दाबूचो ना कधी विचार पण नाही लोगो. बघितलास छायाताई? होय तर अगो आमच्या औशीचा काय झाला असता ना तर आम्ही पोरा वाऱ्यावर पडलो असतो. त्या खुळ्या माधवाचा कोणी काय केला नसता. ता काय नाही अभिरामा, हे का आता घरात ठेवून चलूचा नाही, नाहीतर ह्या सगळ्यांच्या गळ्यावर सुरू फिरायला. चेची चिडते मग मी काय नाही केलंय. अम्मा माझी अम्मा, मी नाही मारलंय. अगो खोटा बोलू जीभ कशी झडत आहे तुझी. अगो आम्ही ना स्वतःच्या डोळ्यांनी बघितला. काय तुझं तो अवतार. अगो डोळ्यात आग पेटत होती, लाल भडक झाले होते डोळे, अंग असा थरथरत होता. अभिराम भाऊजी, अभिराम भाऊजी तुम्हीच सांगत आहे का. आम्ही कशी याच्या वाईटावर उठलो ना, पण आमका वाईट बोललास ना तरी चालात, पण तू काय या घरात राहू देणार नाही. ही ब्यात कायमच्या घरात जाऊ होई. चिडती अम्मा, या बघ काय बोला नको. ह्या घरात मी तुका राव देऊचंय नाही. गो कळलं ना, इथून कायमचा बाहेर जायचा, तर पण वेशीच्या बाहेर. परत मागे फिरायचो विचार पण करायचा नाही. हा अण्णा नायकाची सून असई मी. तुका माहित नसत अण्णा नायक कोण होतो, पण मी तुका दाखवून देईन. अगो अशा कित्येक जणांका हातात धरून घराबाहेर काढलंय मी. कोण असई मी. अगो सरिता असई मी. काय झालं तुका असा. मिरचीची धुरी घातला ना कोणीतरी. ऐसर कोण घालतो ना मिरचीची धुरी, आणि तुकाच कशी लागता. नाही सहन होता. हिजवा धुरी. छाया तू पाणी घेऊन ये तिच्यासाठी, जा. वहिनी वर बघ. अभिराम भाऊजी, मी तुमका सांगतोय, यांनीच केला ना सगळं. याच्या पाय होता, एका बाहेर काढा आधी. सरिता, कधी काळी तू मला या घरातून बाहेर काढलं असशील, पण आता नाही. यांनी केला ना सगळं. अभिनय तू पाणी पी, पाणी पी, पाणी पी. अभिराम भाऊजी, मी तुमका सांगते तर ऐका. हेनीच केला ना सगळं. एका बाहेर काढा, नाहीतर ना सगळ्यांचा जीव घेत्या. अभि इल्ले नोंदून चितटिले अभि पर असं ऐकतच नाही. छायाची वेळ थांबा. कावेरी कोणाक काय करूचा नाही. अगे काय बोलतास हैता तू. खूळ लागला काय तुका. तर तुका बरा वाटला म्हणून हा मग अशी तुझा श्वास गुदमरलो होतो. हेनी तुझं गळो दाबल्या नव्हतो. याच्यावर आता आमचा विश्वास नाही राहिलेलो. त्याच्या नादाक लागू नको. माझी अवस्था बघा काय केला ना त्याने ती. ता काय नाही सरग्या, आपण जर ठरवलं ना ताच करूया. हे का आधी घराच्या बाहेर काढूया. छायाची चिडते अम्मा. लय झाली याची नाटका. बाहेर काढाय का. छायाताई बाहेर काढा. थांबा. सयाजी वांगडा ह्याचा जा काय चालू हा ना, त्यातला किती खरा किती खोटा माका माहित नाही. माझ्या झिलाचो विश्वासघात पण हेनाच केल्या ना. पण माझो गळो दाबणारा कावेरी नाही होता. कावेरी कोणाचा जीव घेऊच शकणार नाही. आई तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ना. वय मी माझ्या डोळ्यांनी बघलंय.
पण जेव्हा कावेरीच्या डोळ्यात बघलंय ना तेव्हा माका कळला ते डोळे कावेरीचे नाही होते. माझ्या गळ्यावर असलेलो हात कावेरीचो होतो, पण त्यातलो जोर कावेरीचो नाही होतो, दुसऱ्याच शक्तीचो होतो. आई काय म्हणायचंय तुला? माझा एवढाच म्हणणं हा, कावेरीन माझो गळो दाबलेलो नाही हा. ती वेगळीच शक्ती होती. तेव्हा कावेरीच्या वागण्याचो सोक्ष मोक्ष झाल्याशिवाय कावेरी या घरातून बाहेर जाऊ शकणार नाही.